नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। मंत्री जयकुमार गोरे प्रकरणामागे सुप्रिया सुळे, रोहित पवारांचा हात, देवेंद्र फडणवीस म्हणाले व्हिडिओ तयार केल्यानंतर एनसीपी नेत्यांना पाठवले। दिशा सालियन प्रकरण, आदित्य ड्रग्जच्या व्यापारात उद्धव ठाकरे हे आरोपी, सीएम असताना पदाचा गैरवापर, वकील ओझांचा आरोप। कचऱ्यात प्लास्टिकच्या बंद डब्यात सापडले 10 ते 11 अर्भके, दौंड शहरातील घटना। प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयातून बाहेर येताच शिवप्रेमींनी केला हल्ल्याचा प्रयत्न। गुढीपाडव्यापासून एसटी महामंडळावर आता केवळ मराठीतूनच संदेश, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश। आणि विधान परिषदेत अंबादास दानवेंचा पेन ड्राईव्ह बॉम्ब, मुंबई पोलीस बेटिंगला सहकार्य करत असल्याचा केला आरोप। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांच्यावर आज निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। आमदार नमिता मुंदडा यांनी आज अधिवेशनात लक्षवेधी मांडली। या लक्षवेधीला उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधिमंडळातच डॉक्टर अशोक थोरात यांचे निलंबन करण्यात येईल अशी घोषणा केली। कोविड काळात बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या घोटाळ्यात डॉक्टर अशोक थोरात हे दोषी आढळले होते, परंतु त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांची बीडहून नाशिकला बदली करण्यात आली आणि पुन्हा त्यांची बीड जिल्ह्यात बदली का केली? दोषी असतील तर डॉक्टर अशोक थोरात यांच्यावर गुन्हा दाखल करणार का, असा सवाल आमदार मुंदडा यांनी केला। या प्रश्नाला उत्तर देताना आरोग्यमंत्र्यांनी अशोक थोरात यांचे निलंबन करण्यात येईल अशी घोषणा केली। दरम्यान डॉक्टर अशोक थोरात यांच्यावरील कारवाईनंतर आमदार नमिता मुंदडा यांच्या हट्टापायी बीड जिल्हा एका कर्तव्यदक्ष आणि चांगल्या अधिकाऱ्याला मुकला, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या सामान्य जनतेतून ऐकण्यास मिळत आहेत। काल दिनांक 22/3/2025 रोजी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी शहरामध्ये अभ्यास दौरा करत असताना महेश भारत झेंडे वय 23 वर्षे राहणार धांडेगल्ली बीड आणि धनंजय भागवत शिंदे राहणार धांडेगल्ली या दोन्ही टवाळखोरांनी विद्यार्थिनींच्या अंगावरती चिठ्ठी फेकत त्यांची छेड काढली होती। याबाबत पीडित मुलीच्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपी विरुद्ध बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। महिला अत्याचाराचा गुन्हा दाखल होताच ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री शीतलकुमार बल्लाळ यांनी वेळ न दवडता 24 तासांच्या आत आरोपींचा शोध घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करून प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचे जबाब नोंदवले व तपासात आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता करून आरोपींविरुद्ध भक्कम पुरावा गोळा केला। महिला अत्याचाराच्या गुन्ह्यासंदर्भात खटले लवकरात लवकर सुरू करण्यात यावेत या अनुषंगाने पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून आरोपीविरुद्ध केवळ 24 तासांच्या आत दोषारोपपत्र तयार करून प्रथम वर्ग न्यायालय बीड येथे दाखल करण्यात आले। सदर कौतुकास्पद कामगिरी ही पोलीस अधीक्षक बीड श्री नवनीत सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन सर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विश्वंभर सर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहर ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री शीतलकुमार, पोलीस हवालदार संदीप, सहाय्यक फौजदार बाळासाहेब यांनी केली। वन्यजीवांची शिकार करण्यापासून रोखले म्हणून शिरूर कासार तालुक्यातील ढाकणे पिता पुत्रांना जबर मारहाण करणारा सतीश भोसले उर्फ खोक्या याला कारागृह परिसरात VIP ट्रीटमेंट दिल्याचे समोर आले असून त्याला खायला बिर्याणी आणि हात धुवायला बंद बाटलीतील पाणी तसेच सोबत डझनभर नातेवाईक आणि कार्यकर्ते उभे असलेले दिसून येत होते। सोबतच खोक्याला बोलण्यासाठी मोबाईल देखील देण्यात आला होता। हे सर्व होत असतानाही पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली असा एक व्हिडिओ सोमवारी सायंकाळी व्हायरल झाला होता। त्यामुळे पुन्हा एकदा बीड पोलीस वादात सापडले होते। त्याचे वृत्त प्रकाशित होताच बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चकलंबा पोलीस ठाण्यातील कैलास खटाणे आणि विनोद सुरवसे या 2 पोलीस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले असून ठाणेदार यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। पुणे जिल्ह्यातील रांजणगाव MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून धुमाकूळ घालणारी कोयता गँग ही काल बीड पोलिसांनी सापळा रचून सिनेस्टाईलने पाठलाग करून बीडच्या केज तालुक्यातील मसाजोग जवळ ताब्यात घेतली। परभणीच्या गंगाखेड येथील सौरभ श्रीराम राठोड हा 17 वर्षीय युवक शिक्षणासाठी पुणे जिल्ह्यात कारेगाव तालुका शिरूर येथे वास्तव्यास आहे। दिनांक 23 मार्च रोजी त्याचे काही मुलांसोबत किरकोळ कारणावरून भांडण झाले। त्यानंतर गिरीश कराळे, रोहन बोटे, शंकर करंजकर, ओमकार देशमुख, ओम चव्हाण, रोहन गाडे सर्व राहणार कारेगाव तालुका शिरूर व 2 अनोळखी मित्र यांनी मिळून सौरभ राठोड याच्यावर कोयत्याने सपासप वार करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला। त्याच्यावर उपचार सुरू आहेत। तर भांडण सोडविण्यास गेलेल्या
यश धनवटे यास देखील मारहाण केली। यश धनवटे याच्या फिर्यादीवरून वरील 7 जणांसह अनोळखी दोघांविरुद्ध रांजणगाव MIDC ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे हे तपास करत आहेत। हल्ला करून या कोयता गँगने दुचाकीवरून धूम ठोकली होती। पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी आरोपींच्या मोबाईल लोकेशननुसार केज ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्याशी संपर्क साधताच वैभव पाटील यांच्या आदेशावरून तात्काळ API संदीप मांजरमे, PSI उमेश निकम, कॉन्स्टेबल उमेश आघाव, गोरख फड, चंद्रकांत काळकुटे, बाळासाहेब अहंकारे, प्रकाश मुंडे यांनी मसाजोग येथील पेट्रोल पंपाजवळ सापळा लावला। सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास त्यांना 3 मोटरसायकलवर ओंकार देशमुख आणि त्याचे साथीदार गिरीश कराळे, रोहन बोटे, शंकर करंजकर, ओम चव्हाण, रोहन गाडे आणि आणखी एक जण असे 7 जण येत असल्याचे दिसले। पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करताच ते मोटरसायकल सोडून शेतात पळून जाऊ लागले। तेव्हा पोलिसांनी सिने स्टाईलने त्यांचा पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळल्या। दिनांक 22 मार्च 2025 रोजी वडवणी येथील तिरुपती इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन हे अत्यंत उत्साहात संपन्न झाले। यावेळी सर्व विद्यार्थ्यांचा उत्साह आणि सहभाग लक्षणीय होता। या कार्यक्रमाचे उद्घाटन भारतदादा जगताप यांच्या हस्ते झाले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री नंदकिशोर मुंडे हे होते आणि प्रमुख अतिथी म्हणून धनंजय वरकड, महेश तात्या शिंदे, सुधीर भाऊ ढोले, उत्तरेश्वर खताळ, जगन्नाथ थोरात, बद्रीनाथ वरकटे, सचिन सोळंके, संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत सोळंके, संचालक सुनील मुंडे, साई स्कूलचे प्राचार्य शरद चव्हाण, सुपरवायझर वर्षा सोळंके आदींची उपस्थिती लाभली। या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे शेतकरी सॉन्ग हे होते। या गाण्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी कष्ट आणि शालेय जीवनाचे महत्त्व पटवून देत उपस्थितांची मने जिंकली। या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य गणेश सोळंके यांनी केले, तर सूत्रसंचालन पूजा बागडे यांनी केले आणि आभार अलका इप्पर यांनी मानले। यावेळी शाळेचे सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी आणि पालक वर्ग यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आज दिनांक 25 मार्च 2025 रोजी लातूरचे माजी जिल्हा परिषद सदस्य श्री राहुल भैया केंद्रे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाटेवाडी येथे भेट दिली व गुणवत्ता पाहून समाधान व्यक्त केले। यावेळी शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी तालुका अध्यक्ष सत्यवान पांडे, बाळू नळंदवार, उस्मान मोमीन, सोमेश्वर सोपा, विश्वनाथ चाटे मामा, ज्ञानोबा चाटे, उपसरपंच राजू गीते, बालाजी तिडके, भाऊराव कांबळे, सौ ममताताई कांबळे, भुजंग कांबळे, बालाजी चाटे, माधव चाटे, देवीदास कांबळे, सतीश दळवे आदींची उपस्थिती होती। आणि याच बरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।